बहुचर्चित आढळगाव ते जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचं काम आणि त्यावरील चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीये। सध्या हे काम आढळगाव गावठाण परिसरात सुरू असून रस्त्याच्या एका बाजूचं काँक्रिटीकरण पूर्ण झालं असताना दुसऱ्या बाजूचे काम चालू आहे। मात्र या सुरू असलेल्या कामावर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसते। नुकत्याच झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी चिरा पडल्याचं चित्र पाहायला मिळत असून रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुभान तांबोळी यांनी केलाय। त्यांनी सांगितलंय की रस्त्यासाठी वापरलेली खडी ही माती मिश्रित आहे, त्यामध्ये खडी आहे की माती हे समजेनासं झालंय। तांबोळी यांनी पुढे सवाल उपस्थित केलाय की रस्त्याची मागणी ही सामाजिक गरज असून हे काम दर्जाहीन होत असताना प्रशासन का गप्प आहे। विचारणा केली असता कंपनी 2013च्या नियमांना दोष देते तर ठेकेदार कंपनीला दोष देतो। मग या साखळीतील जबाबदार कोण? सब ठेकेदार, मूळ ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। याचबरोबर ग्रामस्थांनी देखील आवाज उठवून हा महामार्ग लवकरात लवकर टिकाऊ, दर्जेदार आणि सुरक्षित व्हावा अशी स्पष्ट मागणी केली आहे। आढळगाव जामखेड 548D हायवेचे राष्ट्रीय महामार्गाचे काही सालापासून रस्त्याचे काम चालू आहे। ते चालू बंद अवस्थेत येतं। एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। आता तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर मातीत खडी का खडीत माती का मातीत खडी हेच कळत नाहीये। नेमकं आता काय माती पसरवायचं काम चालू आहे इथं, हे सगळी माती दिसते इथं। एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे। ह्याच्यामध्ये माझ्या मते सगळ्यांची मिलीभगत आहे। ठेकेदाराची असन, कॉन्ट्रॅक्टरची असन, सब कॉन्ट्रॅक्टरची असन, गायके साहेबांची असन, शेवाळे साहेबांची असन। मला एक प्रश्न पडतो, एवढे आंदोलन, एवढे उपोषण झाले, माननीय खासदार साहेबांनी स्वतः दखल घेतली, त्यांच्या स्टाईलनी एकदा ठेकेदाराला आणि अधिकाऱ्याला समजून पण सांगितलं, तरी पण जे रडगाणं आहे माग ते चालूच आहे आतापर्यंत। म्हणजे रस्त्याचं काम एवढं निकृष्ट चालू आहे, ते कोण लक्ष द्यायला तयार नाही। साहेबांनी काय चिरीमिरी घेतली, गायके साहेबांनी घेतली का कोणच्या हे आपले दुसरे कोणते साहेब आता शेवाळे साहेबांनी घेतली, हे अजूनपर्यंत काही समजले नाही। कारण की त्यांना फोन केला तर ते म्हणते ठेकेदार ऐकत नाहीत। आता ठेकेदार यांच्या मर्जीतले आहेत का साहेब ठेकेदाराकडे काम, सरकार आपलं ठेकेदार कामाला आहे का ठेकेदार सरकारचं काम करतोय, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलाय। गायके साहेबांनी ते पाहणं गरजेचं आहे आणि शेवाळे साहेबांनी पण ते पाहणं गरजेचं आहे। शेवाळे साहेबांनी म्हणजे त्यांना फोन केला तर डायरेक्ट म्हणते ठेकेदार ऐकत नाही, ठेकेदाराला सांगतो, आणि ठेकेदारांनी शेवाळे साहेबांनी ठेकेदाराला फोन केला तर ठेकेदार चुकीची माहिती देतो, काम चालू आहे असं आहे तसं। पण एकदम निकृष्ट दर्जाचं आहे। कामाची क्वालिटी कंट्रोलनी चौकशी व्हावी, क्वालिटी कंट्रोलनी चौकशी करून संबंधित जे अधिकारी असतील त्यांची पण चौकशी व्हावी, एवढी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। आणि लवकरातल्या लवकर या रस्त्याचं काम मार्गी लागावा अशी सगळ्यांना विनंती करतो। सध्या सुरू असलेले हे महामार्गाचं काम स्थानिकांसाठी त्रासदायक ठरत असून याबाबत प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।